नमस्कार मंडळी, अलकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला हा वाळवणाचा शेवटचा व्हिडिओ आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा। तर सगळ्यात शेवटी मी हे वेफर्स बनवलेले आहेत आणि ते उन्हात न वाळवता फॅनच्या हवेखाली मी हे वाळवलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही, अगदी पांढरे शुभ्र आणि असे कुरकुरीत असे बटाट्याचे वेफर्स आपले झालेले आहेत। तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागेल। तर चला आपण सुरुवात करूया। तर हे 3 किलो बटाटे घेतलेले आहेत। आपल्याला जर बटाट्याचे वेफर्स चिप्स करायचे असतील ना, तर असे मोठे मोठेच बटाटे बघून घ्यायचे आहेत। तर हे 3 किलो बटाटे घेतलेले आहेत। तर मी आता हे आधी स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्यामध्ये टाकून। काय माती वगैरे असेल तर सगळं निघून जाईल। तरी पण आपल्याला सालवरची काढायची आहे, तरी पण आपण हे बटाटे धुवून घेतलेले आहेत। त्याची मी साल काढून घेते। तर 1-2 बटाट्याची मी साल काढून तुम्हाला दाखवते। व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे, पण आता एवढं सगळं दाखवायचं म्हटल्याच्यानंतर व्हिडिओ थोडा मोठा होणारच। तर साल काढून झाल्याच्या नंतर आपण लगेच हा बटाटा पाण्यामध्ये टाकायचा आहे। दुसराही बटाटा घेतलेला आहे, त्याची सेम साल तशीच काढून घेते। आणि साल काढून झाली की आपण लगेच हे बटाटे पाण्यामध्ये ठेवणार आहोत। तर झालेले आहेत आपले बटाटे, पाण्यामध्ये ठेवलेले आहे, साल काढून सगळी झालेली आहे। तर एका दुसऱ्या भांड्यामध्ये पण मी पाणी घेतलेले आहे आणि हे बटाटे स्वच्छ धुवून दुसऱ्या पाण्यामध्ये मी ठेवते। याला आपल्याला 2-3 वेळा तरी धुवावं लागणार आहे। चिप्स काढल्याच्या नंतर स्लाइस करतो ना आपण, त्याच्यानंतर त्याचं जे स्टार्च असतं ते निघून जातं। तर ही तुरटी मी आधी पाण्यामध्ये फिरवते आणि आता आपण या किसणीच्या साहाय्याने स्लाइस करायला घेऊया बटाट्याचे। असे मोठे मोठे बटाटे असले ना तर आपल्याला स्लाइस करायला बरे पडतात। आणि स्लाइस आपल्याला जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त जाडही नाही, मध्यम असे करायचे आहेत। आणि मस्त गोल पडत आहेत, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत। आता हे स्लाइस झालं की लगेच पाण्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला। आणि याला धार असते जास्त, त्याच्यामुळे जरा हाताला सांभाळून करायचं आहे हे काम। आता बटाटा असा बारीक झाला ना की आपण असं बोटाने न धरता असं तळव्याने असं घासायचं आहे, म्हणजे आपल्या बोटाला लागणार नाही। बस झाला। आता थोडासा राहिलेला आहे तो टाकून देऊया आणि हे आपण तुरटीच्या पाण्यामध्ये सगळे चिप्स स्लाइस टाकणार आहोत। अशा पद्धतीने सगळे बटाट्यांचे स्लाइस करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। मस्त स्लाइस झालेले आहेत। तर हे मी पुन्हा धुवून घेते व्यवस्थित। त्याच्यामुळे हे बटाट्याचं स्टार्च असतं ना ते सगळं निघून जाईल आणि आपले वेफर्स खूप छान होतील। आणि धुवून काढलं ना तरी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये पण पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्येच ते चिप्स ठेवायचे आहेत। बघू शकता कसं पांढरं निघालेलं आहे पाणी।
आता एका पाण्याने धुवून झालेले आहे, आता दुसऱ्या पाण्याने मी पुन्हा धुवायला घेते. आता एकदम स्वच्छ झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता हे पुन्हा स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक तुटीचा खडा असा फिरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचे स्लाइस घालायचे आहेत. आणि पाणी भरपूर ठेवायचं आहे पातेल्यामध्ये. आता बारीक एक खडा मी अजून फिरवते वरच्या साईडने आणि आता याच्यावरती झाकण ठेवून हे आपण रात्रभर असंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी वेफर्स बनवणार आहोत. दुसऱ्या दिवशी बघूया. आता आपण स्लाइस मस्त एकदम फुललेले आहेत आणि कडक झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता इकडे गॅसवरती मी पातेलं मोठं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात पाणी घातलेलं आहे. अर्ध्या पातेल्यापेक्षा जरासं जास्त घातलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. अर्धा किलो बटाट्याला मी 4 चमचे मीठ घेतलेलं आहे. तर पाण्याला मस्त उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर हे मी 2 भाग केलेले आहेत, अर्ध अर्ध मी करणार आहे. तर अर्धे मी बटाट्याच्यात घालते म्हणजे आपल्याला वाफ व्यवस्थित लागेल आणि आपले चिप्स व्यवस्थित शिजतील. जास्त टाकलं तर हलवताना वगैरे त्याचे तुकडे पडतील, म्हणून मी 2 भाग केलेले आहेत. आता सगळे स्लाइस याच्यामध्ये टाकूया आपण. झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये चेक करायचं. जास्त पण शिजवायचं नाही आहे, त्याची अर्धे कच्चे ठेवायचे आहेत. असं थोडंसं दाबून बघायचं शिजलंय की नाही ते. तर नाही अजून शिजलेलं, थोडंसं शिजलेलं आहे. पुन्हा मी एक वाफ काढून घेतली आहे आणि आता हे दाबून बघते बघा. तर शिजलेले आहेत आपले व्यवस्थित, जसे आपल्याला हवे तसे शिजलेले आहेत. आता हे मी एक टोपलं घेतलेलं आहे, याच्यामध्ये मस्त पाणी निथळून निघेल चिप्समधलं. तर हे अशा पद्धतीने सगळे चिप्स आपण काढून घेऊया याच्यामध्ये. आणि इकडे मी साडी घातलेली आहे वाळत घालायला. तुमच्याकडे काही कॉटनचा कोणताही कापड असेल तर तो टाकू शकता. आणि असे पसरवून टाकायचे, एकदम असे टाकायचे नाहीत एका जागेवरती, नाहीतर ते चिटकून बसतील. आणि असं पसरून टाकल्याच्या नंतर मग सेपरेट करायचं एक 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 सिंगल, नाहीतर मग एकावर एक राहिलं की ते चिटकून बसतात. तर अशा पद्धतीने सगळीकडे मी टाकून घेतलेले आहे चिप्स, बघू शकता. आणि हे फॅन खालीच मी वाळवलेले आहे, पूर्ण अख्खा दिवस हे फॅन खाली मी ठेवलेले होते आणि एक रात्र. तर बघू शकता दुसऱ्या दिवशी आपले वेफर्स मस्त असे वाळलेले आहेत. 2 दिवस तरी पण मी असेच परातीमध्ये ठेवून फॅन खाली वाळवलेले आहेत. थोडंसं सकाळचं कोवळं ऊन येतं ते दिलेलं आहे, तर मस्त आवाज येतोय त्याचा, मस्त वाळलेले आहेत. तर आता आपण फ्राय करून बघूया.
तेल गरम झालेलं आहे, वेफर्स सोडते त्याच्यामध्ये. पाहू शकता मस्त फुलत आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत एकदम. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा वेफर्स. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. झालेलं आहे आपलं तळून मस्त. तर बघू शकता वेफर्स कसे आहेत ते, छान दिसत आहेत ना. आता हे थोडंसं गरम आहे म्हणून तोडायला असं पटकन झालं नाही, पण अगदी कुरकुरीत झालेले आहेत मस्त एकदम. तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.